आज महानगरपालिकेचे आम्ही 25 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल केले आहेत आणि महाविकास आघाडीचा जो प्रश्न राहिला, कारण पहिल्यापासून त्यांना आम्ही जे सांगत होतो आणि त्यांचे जेही जागांची मागणी होती ती आमच्या मतदारसंघावरती होती, जिथे आमचे तुल्यबळ उमेदवार आहेत असं. आणि चर्चा चालू असताना आज आमच्याशी MIM अप्रोच झाली, आज आमच्याशी बहुजन वंचित अप्रोच झाली, आझाद हिंद पार्टी अप्रोच झाली, बहुजन समाज पार्टी अप्रोच झाली. अशा जवळजवळ 4-5 पार्ट्या मिळून आम्ही एकत्र आलो आणि त्यांचे जे विचार होते, त्यांची विचारधारा ती ठीक आहे, परंतु जळगाव शहरामध्ये ते असं लेखत होते की काँग्रेस खूपच कमी आहे. आज देशामध्ये आम्ही नंबर 1ला आहे, विरोधी पक्षनेते आमचे आहेत, देशात सगळ्यात जास्त खासदार आमचे आहेत, राज्यामध्ये आमदार आमचे जास्त आहेत आणि शहरामध्ये तिघांची परिस्थिती सेम असताना त्यांनी असं दर्शवणं की आमची ताकद जास्त आहे, हेच कुठेतरी मनाला योग्य वाटलं नाही. आणि आमची नॅशनल पार्टी आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला सोबत घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा आमचा प्रश्न आहे. आणि आम्ही स्वतंत्रपणे आज 25 जागांना लावले. आमच्यासोबत इतरही जे काँग्रेस विचारधारेचे लोक आले. आज आम्ही 31-32 जागांवरती उमेदवार उभे केले आणि त्यापैकी नक्कीच 20 ते 25 उमेदवार आमचे हे निवडून येतात, एवढंच आपल्याकडे व्यक्त करतो. निवडणुकीनंतर समजा कुठल्या बाजूने आपला पाठिंबा राहणार आहे, कारण बहुमतासाठी 47 लागतात. निवडणुकीमध्ये आमचे जी संख्याबळ राहील ते निवडून आल्यानंतर नक्कीच आम्ही महाविकास आघाडी सोबतच राहणार, कारण आमचा एकच विषय आहे, आम्ही भाजपच्या विरोधात आहे. भाजपच्या विरोधात मध्ये ज्या काही विचारधारा असतील त्या आम्ही एकत्र येऊन भाजपला कसं थांबवता येईल त्यासाठी आम्ही एकत्र येऊ.